टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह जो आहे तो शिगेला गेलेला पाहायला मिळतोय। आपण सध्या आलो आहोत रत्नागिरी जवळच्या कुरतडे गावामध्ये आणि या ठिकाणी सध्या पालखी नाचवण्याची ही परंपरा कायम असलेली पाहायला मिळते आहे। बघू शकता की शिमगा अर्थात होळी उत्सव आणि पालखी नाचवण्याची परंपरा आजही या गावात कायम असलेली पाहायला मिळते आहे। होळीत कोकणात विविध प्रथा आणि परंपरांचा साज या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। ग्रामदेवतेची पालखी आकर्षक पद्धतीने या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहे। झेंडूच्या फुलांची या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहे। खांद्यावर पालखी घेत विविध लयीमध्ये ही पालखी नाचवण्याची ही कला म्हटली जाते। शिमगोत्सवात ही कला प्रत्येक गावामध्ये पाहायला मिळते आणि तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या स्टेपमध्ये ही पालखी या ठिकाणी नाचवण्याची परंपरा या ठिकाणी पाहायला मिळते। पालखी नाचवण्याच्या प्रथेनुसार रत्नागिरी जवळच्या कुरतडे गावात रवळनाथाच्या शिमगोत्सवाला या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। 2 तासांचा गजर आहे आणि यासोबतच गावकरी ही ग्रामदेवतेची पालखी या ठिकाणी नाचवण्याचा या ठिकाणी नाचवत आहेत। वर्षातून एकदा येणारा हा उत्सव आहे आणि त्यामुळं ग्रामदेवतेची ही पालखी नाचवण्याची परंपरा आजही कोकणातल्या अनेक खेडेगावामध्ये जपली जाते। कोकणातला शिमगोत्सव हा जगप्रसिद्ध आहे। वेगवेगळ्या प्रथा आणि संस्कृती या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगानं ही कोकणात पालखी नाचवण्याची परंपरा जी आहे ती आजही या ठिकाणी कायम असलेली पाहायला मिळते। कॅमेरामॅन समीर गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी, कुरतडे, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।